आणखी 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असते? आता बघा, जेव्हा आपल्याला सरासरी दिलेली असते तेव्हा आपल्याला काय दिलेलं असतं? त्यांचं सरासरी वय दिलेलं असतं. मग आपल्याला जर 3 भावांचं दिलं तर आपल्याला त्यांचं एकूण वय काढण्यासाठी काय करावं लागेल? सरासरी बरोबर. आपल्याला काय करावं लागेल? 3 भावांच्या आजच्या वयाची सरासरी 18 वर्ष दिले. आपल्याला काढायचं एकूण वय, मग सरासरी गुणिले 3. आता 3 ने काय गुणायचं? का तर ते किती भाऊ आहेत? 3 भाऊ आहेत. आता समजा 2 असते तर आपण 2 ने गुणलं असतं, 4 असते तर 4 ने गुणलं असतं. मग आपल्याला एकूण वय काढायचं आहे. एकूण बघा, मग आता सरासरी किती दिली आपल्याला? 18 वर्ष गुणिले 3. 18 ते किती येतात बरं? 54. म्हणजेच काय? ते 3 भावांचं एकूण वय किती झालं? 54. आता आजचं का? कारण की त्यांच्या आजच्या वयाची सरासरी आपल्याला दिलेली आहे. मग आजचं वय किती झालं? 54 वर्ष. त्यानंतर बघा, आणखी 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज काय येईल? आता 5 वर्षानंतर 3 भाऊ आहे तर तिघांचे सुद्धा प्रत्येकाचं 5 5 5 कसं असं करून किती वर्ष वाढतील बरं? पहिल्या भावाचं 5 वर्ष, दुसऱ्या भावाचं 5 वर्ष आणि तिसऱ्या भावाचं सुद्धा 5 वर्ष, असं तिघांची किती वर्ष वाढतील? 15 वर्ष. मग त्या वयांची बेरीज आपल्याला करायची. मग आजच्या वयाची बेरीज 54 आणि त्याच्यानंतर पुढचे 15 वर्ष, असं किती वर्ष झाले? 69 वर्ष त्यांची काय झाली? वयाची बेरीज. ठीक आहे, एकदम सोपं आहे. पुढे जाऊया.